नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न साकार ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, गणिताप्रमाणेच आपण बुद्धिमत्तेची देखील सिरीज सुरू केलेली आहे. तर बुद्धिमत्तेमध्ये देखील आपण 4 ते 5 चॅप्टर अतिशय महत्त्वाचे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमधील परीक्षेचा हमखास विचारणारे प्रश्न पोलीस भरतीसाठी विचार केला. तर याच्यावर म्हणजे सांकेतिक लिपी, आता याच्यामध्ये एक 4 ते 5 प्रकार आहेत. मी पहिला ए प्रकार घेतोय. ए, बी, सी, डी आणि ई असे 4 ते 5 प्रकार आहेत. थोडक्यात काय, हा आहे अक्षर संकेत, दुसरा आहे अक्षर अंक संकेत, त्याच्यानंतर आहे शब्द संकेत आणि त्याच्यानंतर आहे वाक्य संकेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये टाईप आहेत. तर मित्रांनो, आपण अक्षर संकेत हा याच्यामधला महत्त्वाचा टॉपिक पाहतोय. तर संख्या हा जरा मेन प्रकार कोणता आहे? सांकेतिक लिपी. सांकेतिक लिपीमधला कुठला? अक्षर संकेत. मित्रांनो, सांकेतिक लिपीचा जर विचार केला तर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून या 4 ते 5 म्हणजे टॉपिकवर म्हणजे हे जे उपप्रकार आहेत या उपप्रकारावर कमीत कमी एक प्रश्न विचारलेला असतो. मग ते कुठल्या उपप्रकारामधील विचारतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपण महत्त्वाचे प्रत्येक टॉपिकमधले म्हणजे ज्या उपप्रकारामधले प्रत्येक 4 ते 5 उपप्रकार आहेत त्या उपप्रकारामधली महत्त्वाचे आतापर्यंत पोलीस भरतीला पडलेले आणि इथून पुढं पडतील अशा दृष्टिकोनातून आपण याच्यावरचे क्वेश्चन पाहू. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की पहिल्यांदा आपण अक्षरमाला लिहिली. अक्षरमाला आपण बुद्धिमत्ता म्हटलं की सर्वात जास्त उपयोग होतो तो या मालिकेचा. मित्रांनो, कुठलाही प्रश्न झाला, बऱ्यापैकी 70% प्रश्न हे या मालिकेवर असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितले की काय, प्रश्नपत्रिका पहिल्या आपल्याला काय करायचं की ही मालिका लिहून घ्यायची. ज्यावेळेस आपल्या प्रश्नपत्रिका हातात पडते, उत्तरपत्रिका आपल्याला नंतर भेटते, पण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका आपल्या हातात पडते ती आपल्याला सील प्रश्नपत्रिका असते. ती सील प्रश्नपत्रिका जिथं कुठं असेल, जिथं जागा असेल तिथं आपल्याला पहिल्यांदा काय करून घ्यायचंय, ही मालिका लिहून घ्यायची. कोणती? ए पासून एम पर्यंत आणि एन पासून झेड पर्यंत ही मालिका लिहून घ्यायची. आता सगळे प्रश्न फिरतात कुठं? या मालिकेवर. आता बघा, आपण याच्या अगोदर पण पाहिले ह्याचा टॉपिक पाहिला, अक्षर मालिका, याच्यानंतर अंक मालिका, अक्षर अंक मालिका, अंक मालिका, जे हे महत्त्वाचे आपण याच्या अगोदरचे पाहिले. लयबद्ध अक्षर मालिका, ही असे जे महत्त्वाचे आहेत हे कशावर आधारित होते? ए पासून झेड पर्यंत या ABCDवर आधारित होते. तर मित्रांनो, आता बघा, आता संकेत म्हणजेच काय? तर मित्रांनो, ह्याच्यासाठी हे म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या बदलीच्या ऐवजी दुसरा कुठला तरी तुम्हाला एक अक्षर दिलेलं असतं. या मालिकेमधून एक निवडायचं असतं म्हणजे त्यांनी दिलेली असते मालिका. ती मालिका आपल्याला शोधायची असते. मग ती मालिका कशी शोधायची? त्यांनी जे संकेत दिलेत, कोणत्या अक्षरासाठी कोणतं अक्षर दिले, आता अक्षर म्हणजे काय देणार आहेत? अक्षरासाठीच दुसरं एक वेगळं अक्षर देणार आहेत. मग तोच संबंध त्या अक्षरामध्ये कसा दिलाय हे लावून घ्यायचं. आता बघा, आपल्याला क्वेश्चन काय आहे, एका सांकेतिक लिपीमध्ये ए या अक्षराच्या ऐवजी एफ. मग बघा, हा ए इथं या आणि हा एफ इथं या. म्हणजे ह्याच्याऐवजी काय वापरलाय? एफ वापरलाय. ईच्या ऐवजी काय वापरलाय? जी वापरलाय. मग बघा, या ईच्या ऐवजी काय वापरलाय? जी वापरलाय. मग किती अक्षर काय केलंय यांनी? सॉरी, ईच्या ऐवजी जी वापरलाय. सॉरी मित्रांनो, इथं एच्या ऐवजी सी आहे. एच्या ऐवजी सी वापरलाय, हे लक्षात ठेवा. काय आहे? एच्या ऐवजी सी, एफ नाही इथं, हे लक्षात ठेवा. याच्या ऐवजी काय आहे? सी. एच्या ऐवजी सी वापरलाय आणि ईच्या ऐवजी एफ वापरलाय. म्हणजेच थोडक्यात काय केलंय, आता याप्रमाणे ही मालिका अशी जाणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय, एच्या ऐवजी काय कोणता वापरलाय? सी वापरलाय. म्हणजेच काय केलं, मधला एक अक्षर यांनी गाळलेला आहे. हे गाळून ह्याच्या पुढचं अक्षर घेतलं, म्हणजे एक अक्षर गाळून. आता त्याच्यामध्ये दुसरा सेम बघा, इथं काय संबंध लागतोय? ईच्या ऐवजी जी घेतलाय, म्हणजे मध्ये एक अक्षर सोडलंय आणि त्याच्या पुढचा घेतलाय. आता सेम हाच पॅटर्न आपल्याला कुठं वापरायचा? काय वापरलं त्याने? शब्द काय दिलाय? AMBITION लिहून घ्यायचा. AMBITION. आता मित्रांनो, हा शब्द दिलाय.
आता ह्या शब्दाच्या ऐवजी दुसरा कोणता शब्द कसा म्हणजे ह्या लिपीमध्ये या लिपीमध्ये कसा लिहिला जाईल हा त्यांनी काढायचं सांगितलं आपल्याला. मग एच्या ऐवजी सी वापरला म्हणजे मध्ये एक गाळा, बीच्या ऐवजी जी घेतला म्हणजे मध्ये एक गाळा. मग त्याचप्रमाणे आपण इथं आहे असं याच्या खाली असे बाण मारून घ्यायचे आणि त्या अक्षराखाली ते अक्षर लिहून घ्यायचं. आता एच्या ऐवजी काय वापरलाय, एक अक्षर सोडून सी. आता यम इथं आहे, यमच्या नंतर एक अक्षर सोडून काय आहे ओ. आता बी, बीच्या नंतर एक अक्षर सोडून कोणतं आहे डी. आता आय, आयच्या नंतर एक अक्षर सोडून कोणतं आहे आय नंतर के, आय नंतर के वापरलाय. आता टी, टी नंतर एक अक्षर सोडून पुढं काय आहे व्ही. आता आय, आय नंतर के, आय असं घ्यायचं. ओ नंतर काय घेतलाय एक अक्षर सोडून क्यू येणार आहे आणि एन, एन नंतर एक अक्षर सोडून काय येणार आहे पी येणार आहे. मग आपलं अक्षर काय होणार आहे सी ओ डी के व्ही के क्यू पी हे आपलं असणार आहे उत्तर. म्हणजेच काय ह्यांनी जी लिपी दिलेली आहे कोणती ए सी, एच्या ऐवजी सी वापरला, सीच्या ऐवजी जी वापरला. म्हणजेच काय ह्यांनी जी सांकेतिक लिपी दिली होती, संकेत दिले होते म्हणजे कोणत्या अक्षराला कोणतं अक्षर घेतले, तो आपण संबंध काय घेतला, तो संबंध ओळखला आणि या शब्दामध्ये वापरला. मग हे शब्द आपण आहे असे लिहून घ्यायचे आणि याच्या खाली काय करायचं असा बाण मारून घ्यायचा. बाण मारून घेतल्याच्या नंतर जो हा संबंध आपण लावला होता, काय लावला होता, ए नंतर सी घेतलाय आणि ई नंतर जी घेतलाय. म्हणजे प्रत्येक वेळी काय केलंय एक अक्षर सोडून पुढे गेलेत. मग त्याच पद्धतीने एक अक्षर सोडून पुढे जायचं. मग ए एम बी आय टी आय ओ एन यासाठी कोणता अक्षर येईल सी ओ डी के व्ही के क्यू पी हे अक्षर येणार. म्हणजेच काय ह्याच्याऐवजी हे अक्षर वापरलं आहे. क्वेश्चन म्हणजे ऑप्शनमध्ये हे उत्तर असणारे असेल, हे लक्षात ठेवा. याप्रमाणे या टाईपवरची गणितं सोडायची. आता नेक्स्ट टाईप आपण पाहू. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत ट्रेंड हा शब्द VUISJ असा लिहितात तर त्याच भाषेत ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला जाईल. मग मित्रांनो आपल्याला काय दिले त्यांनी हा शब्द दिलाय आणि हाच शब्द याचा संकेत इथं दिलाय. मग आपण अशा वेळी काय करणार आहे मित्रांनो, हा पहिला शब्द आहे तो त्याच्या खाली आहे असा हा शब्द मांडून घ्यायचा. बघा इथं मी मांडून घेतलाय TREND या शब्दाच्या खाली मांडून घेतलं मी VUIS आणि हे जे. समजलं मित्रांनो. ज्यावेळेस अशी मांडणी करतो आपण, आता याच्यानंतर आपण संबंध बघून घ्यायचा. टीला काय घेतलंय व्ही घेतलाय म्हणजे बघा हा कुठं टी, हा टी इथे, टीला काय घेतलाय व्ही घेतलाय म्हणजेच एक अक्षर पुढं. आरला यू घेतलाय, हा आर, आरला यू घेतलाय म्हणजेच काय म्हणजे दोन अक्षर सोडून तिसरा अक्षर घेतला आहे. ईला आय घेतलाय बघा, हा ई इथे, ईला आय घेतलाय. मध्ये किती अक्षर सोडले, 3 अक्षर सोडले. इथं लिहून घेतो मित्रांनो मी पहिल्यांदा +1 +2 +3 +4 असणार मित्रांनो. एनला यस बघा आता कुठे येतो, हा एन इथं, एनला यस म्हणजे 1 2 3 4 अक्षरामध्ये काढले आणि डीला आता जे म्हणजेच काय असणार आहे इथं 5 अक्षर काढून असणार आहे. मग थोडक्यात आता मित्रांनो इथं काय 1 2 3 4 5 याप्रमाणे अक्षर गाळून त्याच्या पुढचं अक्षर घेतलेलं आहे. आता सेम इथं पण आपण तसंच करणार. आता बीला एक अक्षर गाळून पुढं काय येणार आहे बघा, बीला एक अक्षर सोडून काय येणार आहे डी. बघा बीला एक अक्षर सोडून डी. आता आरला +1 झालं. आता आरला 2 अक्षर सोडून काय येणार आहे बघा, आर कुठे, आर इथं 1 आणि 2 अक्षर सोडून काय येणार आहे यू येणार +2. नंतर बघा आय, आयला आता 3 अक्षर सोडून 1 2 3 अक्षर सोडून काय येणार आहे यम येणार आहे. आता परत टी, टीला आता इथं झाले 3 अक्षर सोडून, आता 4 अक्षर सोडून टीला 1 2 3 4 अक्षर सोडून काय येणार आहे वाय येणार. आता 4च्या नंतर काय येणार आहे आयला 5 अक्षर सोडून बघा, आयला 1 2 3 4 आणि 5 अक्षर सोडून काय येणार आहे ओ येणार +5. आता एसला काय येणार आहे +6 म्हणजे बघा एस कुठे आहे यस, हा एस इथं 1 2 3 4 5 आणि 6 सोडून काय येणार आहे झेड येणार आहे +6. आता एचला काय येणार आहे
7 म्हणजेच काय झाले 1 2 3 4 5 6 7 अशी अक्षरं गाळून पुढची अक्षरं घेतलेली आहेत. तर एचला किती अक्षर गाळून यावं लागणार आहे? 7 अक्षरं सोडून बघा एच कुठे आहे इथं 1 2 3 4 5 6 आणि 7 अक्षर सोडून काय येणार आहे? पी येणार आहे. मग उत्तर काय येणार आपलं? BUMYOZP हे आपलं असणार आहे उत्तर. हे लिहायची फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण हे लिहून घ्यायचं. हे आहे असं मांडून घ्यायचं. मी तुम्हाला जसं सांगितलंय तशी मांडणी करून घ्यायची, कारण आपल्याला सोपी जाते. ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये प्रश्न सोडवतो त्यावेळेस गडबड गोंधळ होते, त्याच्यामुळे काय करायचं, अशी मांडणी करून घ्यायची उभी आणि मग सोडवायचं. मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही असं सोडवता त्यावेळेस पटकन सुटसुटीत तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतं. तुम्हाला पण जास्त म्हणजे असं किचकट वाटणार नाही आणि पटकन म्हणजे समजून जाईल. कारण ज्यावेळेस त्या प्रेशरमध्ये आपल्याला कसं जर तिथं म्हणजे घाण झाली, व्यवस्थित जर नाही तुम्ही लिहिलं की खोडाखोड झाली तर तुम्हाला काय होणार आहे, ते प्रेशर वाढणार आहे परत आणखी. त्याच्यामुळे सुटसुटीत जर लिहिलं तर तुमचा प्रेशर कमी होतो आणि तुमचा वेळ वाचतो. वेळ वाचतो म्हणजेच कसं, पटकन उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि जर आपला माइंड जर सेट नसेल, गडबड झाली तर उत्तर पण चुकू शकतो. त्याच्यामुळे काय करायचं, अशी मांडणी करून घ्यायची आणि मांडणी केल्याच्या नंतर प्रश्न त्याच्या खाली उत्तर जे काही 4 ऑप्शन असतील त्यापैकी उत्तर चूज करायचं. तर याच्यानंतर बघा मित्रांनो, आपण अक्षर संकेतच्या नंतर नेक्स्ट काय पाहतोय, अक्षर अंक संकेत पाहतोय. मित्रांनो, अक्षर संकेतवर जे तुम्हाला 2 टाईप सांगितले होते त्या 2 टाईपवरचे सोडवा. एक्स्ट्रा पण त्याच्यामध्ये जे काही टाईप आहेत ते पण सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर काही नाही समजलं, पुस्तकामध्ये पण तुम्हाला सोडवून दिलेले आहेत, व्यवस्थित सुटसुटीत सोडवून दिलेले आहे पुस्तकामध्ये पण त्याची टाईप. जरी पण काही नाही समजलं तरी पण आम्हाला विचारा. याच्यानंतर बघा आपण अक्षर अंक संकेत पाहू. अक्षर अंक संकेतमध्ये काय केलेलं असतं मित्रांनो, आता पहिली काय होती, अक्षर मालिका होती, म्हणजेच काय ए पासून झेड पर्यंत. आता याच्यानंतर काय आपण दिलेत, अंक दिलेत त्यांना. अंक म्हणजे काय 1 2 3 4 हे क्रमांक दिलेत आपण त्यांना. मग आपला प्रश्न काय विचारतात की या अक्षरांच्या ऐवजी अंक तुम्हाला दिलेले असतात आणि त्या अंकांच्या आधारे तुम्हाला त्याच्यातला संबंध ओळखून तुम्हाला जो शब्द दिलेला आहे किंवा तुम्हाला जे अंक दिलेले आहेत ते अंक आपल्याला त्याचं उत्तर काढायचं असतं. मग मित्रांनो, आपण यावेळेस काय करणार, आता बघा, एका सांकेतिक भाषेत ए ऐवजी 1, बी ऐवजी 2, सी ऐवजी 3 याप्रमाणे अंक वापरले तर त्याच भाषेत BIGMAN हा शब्द कसा लिहिला जाईल. तर बघा, ए इथं मांडून घेऊ आपण. ए 1, बी 2, सी 3. जर याचा विचार केला तर एचा क्रमांक किती आहे, 1, बीचा क्रमांक किती आहे, 2, सीचा क्रमांक किती आहे, 3. म्हणजेच थोडक्यात काय केलं मित्रांनो, जे अक्षर आहे त्याचाच क्रमांक त्या सांकेतिक चिन्हात वापरलाय. मग मित्रांनो, आता अक्षराचा अंक म्हणजे जो क्रमांक आहे तोच आपला त्याची सांकेतिक भाषा असणार आहे. मग बघा, आता बीचा अंक किती आहे, बीचा क्रमांक 2, आयचा क्रमांक किती आहे, 9, परत जीचा क्रमांक किती आहे, 7, एमचा क्रमांक किती आहे, 13, एचा क्रमांक किती, 1, एनचा क्रमांक किती, 14. मग आपलं उत्तर काय असणार आहे, 2 9 7 13 1 आणि 14 हे उत्तर असणार आहे आपलं. तुम्हालाही मध्ये डॅश जरी दिला किंवा तुम्ही आहे अशी संख्या लिहिली, कोणती 29 713 114 ही संख्या जरी लिहिली तरी काय अडचण येणार नाही तुम्हाला परीक्षेमध्ये. म्हणजे जसं देतील, जर तुम्हाला डॅशमध्ये जर समजण्यासाठी जरी आपण हे दिलेलं आहे, परीक्षेमध्ये पण जर असं दिलं तर असं पण सोडवा, किंवा परीक्षेमध्ये जर असं नसेल, डायरेक्ट संख्या असेल 29 713 114 तर तशी संख्या लिहून घ्या. याप्रमाणे आपण याच्यावरची पूर्ण गणितं सोडून घ्या या टाईपवरची. याच्यानंतर आपण लगेच याच ह्याच्यावरचा अक्षरांक संख्येवरचा एक नेक्स्ट टाईप पाहू. बघा मित्रांनो, आता आपल्याला एक याच्यामधलाच नवीन टाईप आहे. काय दिले त्यांनी, CAT कॅट बरोबर 24, DOG डॉग बरोबर 26, तर HORSE हॉर्स बरोबर किती. मित्रांनो, आता आपण याच्या अगोदर तुम्ही म्हणाला मला की सर बाबा तुम्ही अगोदर अक्षर आणि अंक यांचा संबंध दिला होता, तर डायरेक्ट तुम्ही एक संख्या दिली, इथं 2 येतं, इथं 3 अक्षर येतं, इथं 2 म्हणजे 24 संख्या आहे आणि इथं 3 अक्षर येतं. आता इथं काय येणार. मग मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला असं पूर्ण याच्यामध्ये दिलेलं असतं, यावेळेस काय करणार आपण, जो अक्षर आहे त्या अक्षराचा काही संबंध लागतोय का बघून घ्यायचा. संबंध कसा लावून घ्यायचा, जे अक्षर आहेत त्या अक्षरांचा आपण क्रमांक घेऊन बेरीज करून बघायची. आता बघा,
CAT जर विचार केला तर Cचा क्रमांक किती आहे 3 अधिक Aचा क्रमांक किती आहे 1 अधिक Tचा क्रमांक किती आहे 20. जर यांची बेरीज केली तर उत्तर किती येत आहे 24. आता हा संबंध इथं लागतोय का अगोदर बघून घ्यायचा, अगोदर क्रॉस चेक करून घ्यायचं, याच्यानंतरच संबंध इथं लावून बघायचा. आता डीची किंमत बघा, DOG, डी किती नंबरला आहे 4 नंबरला, प्लस O किती नंबरला आहे 15 नंबरला, प्लस G किती नंबरला आहे 7 नंबरला आहे. मग बघा 15 आणि 4 19, 19 आणि 7 26, यांची बेरीज किती आली 26 आली. मग बरोबर चिन्हाच्या पुढं काय आहे 26. मग आता सेम याचं पण इथं पण तसंच असणार आहे HORSE. आता H किती नंबरला आहे बघा 8 नंबरला आहे, O किती नंबरला आहे 15 नंबरला, बघा लक्षात ठेवा इथं. R किती नंबरला आहे 18 नंबरला, S किती नंबरला आहे बघा 19 नंबरला, प्लस E किती नंबरला आहे 5 नंबरला. आता या सगळ्यांची काय करायची बेरीज करून घ्यायची. बघा बेरीज करतो, 15 आणि 5 20, परत 18 आणि 8 किती 18 आणि 8 26, राहिला काय 19, यांची बेरीज करून घ्या. 9 आणि 6 14, चलाला 1 2 4 आणि 2 6, म्हणजेच हॉर्स बरोबर किती येणार इथं 64 येणार. काय केलं याच्यामध्ये जी अक्षर दिलेलं आहे त्या अक्षरांची आपण बेरीज करून घेतली, ती बेरीज पुढे दिली आहे. इथं पण सेम डॉगची 26 बेरीज येते, हॉर्सची बेरीज किती येणार आहे यांची 64 बेरीज येणार आहे. समजलं मित्रांनो बरोबर. 64 का 65 येते बघा, 9 आणि 6 15 येते मित्रांनो, इथं लक्षात घ्या. वजा बेरीज करा नीट व्यवस्थित, कन्फ्युजन होऊ नका. 65 बेरीज किती येते 65. लक्षात ठेवा, फक्त सांगण्याचा उद्देश लक्षात ठेवा काय आहे, यांची बेरीज केली आणि ती बेरीज त्याच्याबरोबर चिन्हाच्या पुढे घेतली आहे. या प्रकारचे या टॉपिकमधले कोणते अक्षरांक संकेत. म्हणजे तुम्हाला मित्रांनो मी काय करतो, आता तुम्ही म्हणाल की 2-2च म्हणजे टाईप घेताय तुम्ही, तर मित्रांनो आता पुस्तकामध्ये भरपूर टाईप आहेत. पण जर पोलीस भरतीचा विचार केला तर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एवढीच गणितं तुम्हाला म्हणजे याच टाईपची येऊ शकतात, याच्यापेक्षा अवघड येणार नाहीत. उलट भले ह्याच्यापेक्षा सोपी येतील पण ह्याच्यापेक्षा अवघड येणार नाहीत. आत्तापर्यंतचा अनुभव आहे, पोलीस भरतीच्या पेपरचं विश्लेषण करून बघितलेलं आहे. पण त्यावेळेस पण मित्रांनो एवढंच लक्षात आलं की याच्यापेक्षा किचकट अवघड गणितं तुम्हाला विचारत नाहीत. त्याप्रमाणे या टाईपवरची याच्यातली गणितं सोडून घ्या. तर याच्यानंतरचा आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. अक्षर संकेतच्या नंतर जो काही टॉपिक आहे तो आपण पुढे पाहू. बघा मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये हा टॉपिक कुठला आहे विधान संकेत. इथे लिहून घेतो विधान संकेत हा टॉपिक आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय केलंय बघा, आता तुम्हाला हे दिसेल की एका सांकेतिक भाषेत ARK PHS XJS हे तुम्हाला 3 शब्द दिलेत. या 3 शब्द म्हणजेच काय, हे एक विधान दिले. या विधानाच्या ऐवजी काय वापरले त्यांनी ईट फ्रेश मँगो. याच्यानंतर काय केलंय, हे एक पुढे विधान दिले, याच विधानासाठी काय वापरले मँगो इज येलो. आणि पुढे एक विधान दिले, याच विधानासाठी काय वापरले ही इज स्मार्ट. तर या सांकेतिक भाषेमध्ये येल्लो यासाठी कोणता संकेत वापरला जाईल मित्रांनो. अशा वेळेस काय करणार आपण, पहिली गोष्ट ज्यावेळेस असं कुठं गणित दिसेल त्यावेळेस काय करायचं, हे असं मांडून घ्यायचं. आता बघा मी ह्याच्यासाठी काय, हे म्हणजेच काय ARK PHS XJS म्हणजे ईट फ्रेश मँगो. आता याच्यासाठी काय म्हणजे या अक्षरासाठी या विधानासाठी कोणतं विधान घेतलंय ईट फ्रेश मँगो. परत ही HST MENG XJS यासाठी कुठलं विधान वापरलंय मँगो इज फ्रेश. मित्रांनो ज्यावेळेस असं मांडले तर त्याप्रमाणे आपण मांडून घेणार. कसं घेणार आहे, जसं दिलं त्यांनी तसं मांडून घ्यायचं. आता याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय करायची मित्रांनो, आता हे जरासं किचकट आहे. विधान संकेत आतापर्यंत म्हणजे पोलीस भरतीला विचारले, परंतु एकदम क्वचित आणि बेसिक एकदम विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करणार आपण, याच्यामध्ये 2-2 जे कुठं आहेत म्हणजेच 2-2 म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, ज्यावेळेस असं आपण मांडणी करून घेतली याच्यानंतर काय करणार आपण 2-2 अक्षरं म्हणजेच प्रत्येकी 2 अक्षरं कुठल्या तरी 2 अक्षरं म्हणजेच कोणती 2 वाक्यामधली सेम अक्षरं पुढं कुठल्या अक्षरासाठी सेम आहेत हे आपण पाहून घेऊ. बघा आता याच्यानंतर हे पहिलं एक वाक्य, हे दुसरं वाक्य, हे तिसरं वाक्य म्हणजेच काय
3 विधानं दिलेली. या 3 विधानांच्या आधारे पुढे 3 विधानं. आता बघा या विधानामधले 2 विधानामधले सेम अक्षर ओळखायची, एक्स जे एस. आता हे 2 अक्षर, ह्याच 2 अक्षरांमध्ये कोणतं अक्षर सेम आहे हे ओळखायचं. आता बघा याच्यामध्ये कोणतं अक्षर सेम आहे, फ्रेश फ्रेश, मँगो मँगो. आता याच्यानंतर बघा, एक मिनिट हा, इट फ्रेश मँगो, मँगो इज येल्लो. मित्रांनो इथं येल्लो आहे हे लक्षात ठेवा, YELLOW. तर बघा पुढे दिसतंय मँगो इज येल्लो. इथपर्यंत कळलं. आता बघा ज्यावेळेस आपण अशा 2 उदाहरणामध्ये म्हणजे 2 विधानामधील 2 अक्षरं सेम काढली, तर त्याच विधानामधील ह्या 2 विधानामधील सेम अक्षर कोणती काढायची. बघा याच्यामध्ये पण मँगो, याच्यामध्ये पण मँगो आहे. इट येल्लो इज फ्रेश, हे सेम आहेत का अक्षरं. दोन्ही वाक्यामध्ये दोन्ही विधानामध्ये सेम अक्षरं निघाली पाहिजेत. मग बघा मँगो आणि इथं पण मँगो. मग या अक्षरासाठी कुठला अक्षर वापरलंय, MANGO. हे वाक्य याच्यासाठी वापरले. मग आता बघा पुढं बघा सेम कुठं दिसते का, हे बघा HST. आता ह्या 2 विधानामध्ये आणि ह्या 2 विधानामध्ये कम्पेअर केलं तर बघा ह्या 2 विधानामध्ये कुठलं अक्षर सेम दिसतंय, इथं इज आहे, इथं इज आहे. म्हणजेच काय, HST साठी कुठलं अक्षर वापरले, इज हे अक्षर वापरले. आता ह्याच्यानंतर बघा पुढं काय राहिलंय, TSD GDQ MNGPHSARK. आता याच्यामध्ये कुठं सेम दिसतात का, तर ज्यावेळेस सेम दिसत नाहीत त्यावेळेस मित्रांनो आपण काय करणार आहेत, आपल्याला विचारलंय काय, येल्लोसाठी. आता बघा ह्या विधानामधलं हे पण शब्द गेला, हा पण शब्द गेला, राहिला कोणता, MNG. आणि ह्याच विधानामधील दुसऱ्याच विधानामधील याच्यातला कुठला राहिला शब्द, येल्लो, YELLOW. मग मित्रांनो काय केलं त्यांनी, आपल्याला पहिल्यांदा आपण ज्यावेळेस विचारले त्यावेळेस काय केलं, आपण पहिल्या याच्यातली 2 विधानामधली 2 अक्षर सेम काढली. त्याच विधानामधील पुढील 2 विधानामधील सेम शब्द बाजूला काढून घेतली. मग पहिल्यांदा कुठला घेतला, XJS. आता इथं 2 शब्द सेम आहेत, म्हणजे या 2 वाक्यामध्ये कुठले 2 सेम आहेत, बघा मँगो मँगो. मग या शब्दासाठी कुठला शब्द वापरला त्यांनी, मँगो. आता बघा याच्यानंतर HST खालच्या 2 उदाहरणामध्ये कम्पेअर केलं तर याच्यामध्ये 2 कम्पेअर केल्यानंतर कुठली 2 उदाहरणं सापडतात आपल्याला, इथं पण इज आहे, इथं पण इज आहे. मग HST साठी कुठला अक्षर येणार आहे, इज येणार आहे. आता ज्यावेळेस राहिलेले अक्षर आहेत ते राहिलेले अक्षर त्या अक्षराचे असतात. ARE साठी EAT, PHS साठी फ्रेश, MENG साठी येल्लो, TSD साठी ही आणि GDQ साठी स्मार्ट हे वापरले. मग मित्रांनो आपल्या उदाहरणामध्ये काय विचारलं, येल्लो या अक्षरासाठी कोणतं संकेत वापरलं जाईल, तर MNG हे उत्तर असणार आहे. मग मित्रांनो आता या टाईपची पुस्तकामध्ये हे झालं विधान संकेत आणि विधान अंक संकेत हा एक याच्यामध्ये आहे. याच्यावर तसं विचार केला तर जास्त तेवढं अवघड विचारत नाहीत आणि जास्त म्हणजे एवढं याच्यामध्ये डोकं लावण्यात विचार करू नका की असं काही समजून घेऊ नका, लई किचकट वगैरे काही नाही. फक्त शब्द वेगवेगळे काढायचे, कॉमन शब्द बाहेर काढायची, राहिलेले शब्द त्याला देऊन टाकायची. तर याच्यानंतर बघा आपण विधान संकेतच्या नंतर विधान अक्षर एक संकेत पाहू, विधान अंक संकेत एक पाहू. त्या विधानामध्ये आणि अंकामध्ये सेम याच टाईपचं असतं ते एक पाहून घेऊ. हे 2 महत्त्वाचे टॉपिक म्हणजे टाईप आहेत. तर ही पुस्तकामध्ये सोडून घ्या, याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीत आणि जरी सुटत नसली तरी एवढं काय असं डोकं लावून घेऊ नका. मला पाठवा, मी तुम्हाला त्याचं पूर्ण सोल्युशन देईल. जर काय नाही समजलं तर पुस्तकामध्ये पण तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत, पण तरी देखील नाही समजलं तरी मला पाठवा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. याच्यानंतर आपण विधान संख्येच्या नंतर विधान अंक संकेत एक पाहून घेऊ. बघा मित्रांनो, एका सांकेतिक भाषेमध्ये 5, 7, 3 चा अर्थ ब्राईट कोल्ड वॉटर, 3, 4, 2 चा अर्थ वॉटर इज गुड व ब्राईट गुड बॉय साठी 1, 2 आणि 6 हा संकेत वापरला तर बॉय इज ब्राईट साठी काय वापराल. मी मित्रांनो आपण सांगितलं तसं हा 3 वाक्य आणि 3 अक्षरं अंक लिहून घेतले. 573 ब्राईट इज गुड. आता 573 ही संख्या नाही,
तर प्रत्येक अंक वेगवेगळा आहे. तर वेगवेगळा आता प्रत्येक अक्षरासाठी वेगवेगळा अक्षर मिळेल. मग मित्रांनो, मी पहिल्यांदा सांगितलं तसं तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये की याच्यातली सेम अक्षर आणि सेम अंक आता याच्यामध्ये वेगळे काढायचे. आता पहिलं, दुसरं आणि तिसरं याच्यामधलं सेम कोणतं, 2 वाक्यामध्ये जर सेम बघितलं तर या दोनमध्ये कुठला अक्षर सेम आहे, अंक सेम आहे, 3 हा अंक सेम आहे. आता या दोन्हीमध्ये कुठला अक्षर सेम आहे ते बघून घ्यायचं. आता बघा, इथं ऑटर आहे, इथं ऑटर आहे. ऑटरसाठी काय घेतलं, मग 3 घेतलं, हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे. आता या दोन्हीमध्ये कुठला अक्षर सेम आहे, इथं गुड आहे, इथं पण गुड आहे. गुडसाठी काय अक्षर येणार आहे, 2 येणार आहे. मग याच्यानंतर राहिले काय, आता ईजसाठी हा 1 राहिला इथं, म्हणजे 4. आता ईजसाठी काय येणार आहे, 4 येणार आहे. नंतर बघा, कूल, ब्राईट. आता ब्राईटसाठी काय येणार आहे, याच्यासाठी पहिलं अक्षर 5 राहिलेलं. आता राहिलेलं आहे त्याला लिहून द्यायचं, जसं आहे तसं लिहून घ्यायचं. आता याच्यानंतर हे झालं सगळं. आता 1 साठी इथं ब्राईटसाठी काय येणार आहे बघा, इथं पण ब्राईट आहे, 573, 342 आणि 126. तर बघा, 126, 573, 342, BRIGHT. ब्रिंग, मित्रांनो इथं ब्रिंग आहे, हे लक्षात ठेवा. ब्राईट नाही, BRING. ब्रिंगसाठी 5. आता इथं ब्राईट आहे, ब्राईट म्हणजे आपल्याला ब्राईट काढायचं आहे. ब्राईटसाठी काय येणार आहे, 1 येणार. आणि 6साठी काय येणार आहे, बॉयसाठी 6 येणार आहे. मग मित्रांनो, आता हे आपण आहे असं देऊन टाका. आता बॉयसाठी आपण काय घेतलं, इथं 6 घेतले. ईजसाठी बघा, हा ईज इथं, ईजसाठी काय घेतलं आपण, 4 घेतले. आणि ब्राईटसाठी काय घेतले आपण, BRIGHT. ब्राईटसाठी काय घेतलं आपण, तर 6 घेतले, सॉरी 6 नाही, 1 घेतले. काय घेतलं, 1. मग आपण ब्राईट इज बॉय इज ब्राईटसाठी काय येणार आहे, 641. हा शब्द, सॉरी म्हणजे हा अंक येणार आहे. याच्यामध्ये ही 641 ही संख्या नाही, हे लक्षात ठेवा. या परीक्षेमध्ये ही संख्या नसते तर काय असते, प्रत्येक अक्षर अंक वेगवेगळे असतात. यानुसार आपण त्याचं विश्लेषण करून घ्यायचं. 2 म्हणजे अक्षर अंक, अक्षर अंक, याप्रमाणे आपण वेगवेगळं विश्लेषण करून घ्यायचं. विश्लेषण केल्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, आत्ता सांगितलं तसं कसं कट करायचं. 2 उदाहरणामधून सेम काढायची. सेम बाजूला काढल्याच्या नंतर प्रत्येकाला ते नाव देऊन टाकायचं. आणि राहिलेले जे असतात ते राहिलेले त्यांची अक्षरं किंवा अंक देऊन टाकायचे. याप्रमाणे आपण विधान संकेत याच्यावरची आणि विधान अंक संकेत, आता हे दोन्ही याच्यावरची सोडून घ्या. विधान, आता इथं विधानच्या ऐवजी काय होतं, विधान अंक संकेत. फक्त आता विधान संख्येमधला हा त्याच टॉपिकमध्ये दोन्ही, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. विधान आणि विधानांक हे त्या एकाच टॉपिकमध्ये. त्याच्यामुळं या टॉपिकवरची या 2 टाईप म्हणजे तुम्हाला जे शिकवलेले याच्यावरची सोडून घ्या. जेवढे सुटतात तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा. जे सुटत नाही ते परत मला विचारा, मी आहेच. आता याच्यानंतरचा आपण नेक्स्ट टाईप पाहून घेऊ. म्हणजे नेक्स्ट टाईप म्हणण्याच्याऐवजी नेक्स्ट चॅप्टरच याच्यामधलाच महत्त्वाचा, सांकेतिक लिपीमधलाच महत्त्वाचा एक चॅप्टर आहे, तो आपण लगेच कंटिन्यू करू. बघा मित्रांनो, सांकेतिक लिपीमधला हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. उपप्रकार, कुठला, शब्दाऐवजी नवीन शब्द योजना. याच्यामध्ये काय केलेलं असतं मित्रांनो, तुम्हाला शब्द दिलेले असतात. शब्द म्हणजेच काय, प्राण्यांची किंवा माणसाची किंवा एखाद्या वस्तूंची तुम्हाला एक हे दिलेली असतात, नावं दिलेली असतात. त्या नावाला दुसरं नाव, प्रतिनाव दिलेलं असतं. मग हे प्रतिनाव जे असतं त्याचं संबंध आपल्याला परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारलेला असतो, क्वेश्चन काय इथं बघा. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला कोणाला म्हणजे काय झुंपले जाईल. आता टांग्याला कशाला झुपतात, टांग्याला कोणाला झुपतात, घोड्याला झुपतात. हे तर माहीत असेल तुम्हाला. आता सेम याच्यामध्ये तुम्हाला टांग्याला झुपू द्या किंवा बैलगाडीला झुपू द्या. बैलगाडीला झुपलं तर कोणाला येणार आहे, बैलाला येणार आहे. मग बैलासाठी काय म्हटले आपल्याला, हरणाला बैल म्हटले. मग आपल्या बैलगाडीसाठी विचारलं तर काय येणार आहे, हरिण. ह्याच्या अगोदर आपण काय करणार मित्रांनो, जसं क्वेश्चनमध्ये दिले तसं अगोदर आपण मांडणी करून घ्यायची. काय, घोड्याला काय म्हटले, वाघ म्हटले, वाघाला काय म्हटले, सिंह म्हटले,
सिंहाला काय म्हटले, हरिण म्हटले. हरणाला काय म्हटले, तर बैल म्हटले. मित्रांनो, आता घोडा आपल्याला विचारलंय काय, टांग्याला. टांग्याला कोणाला झुकतात, घोडा. पण जर आपण उत्तर घोडा लिहिलं तर उत्तर बरोबर येईल का, नाही येणार. काय येणार नाही मित्रांनो. तर बघा, घोड्यासाठी आपला प्रतिनाव काय दिले त्यांनी, घोड्याला काय म्हटले, वाघ म्हटले. म्हणजे घोड्याला घोडा न म्हणता काय म्हणलं, वाघ म्हटलं. तर मग आपल्याला टांग्याला कोणाला झुंपावं लागेल, वाघाला झुंपावं लागेल. समजतंय का मित्रांनो. याप्रमाणे आता कोणाला, आता बैलाला जर म्हटलं, बैलगाडीला कोणाला झुंपलं जाईल, तर आता बैलाला, हरणाला काय म्हटले, बैल म्हटले. आता बैलगाडीला पुढे दिलं नाही, म्हणजे जर दिलं असतं तर ते बैलाला जे काय कुठलं प्रतिनाव दिले ते म्हटलं जातं. आता थोडक्यात काय की हरणाला काय म्हटलं जाईल, तर हरणाला काय म्हटलेलं आहे, इथं बघा, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला काय म्हटले, बैल म्हटले. मग हरणाच्या ऐवजी जर हरणाचं नाव विचारलं तर काय येणार आहे, बैल येणार आहे. म्हणजे या टाईपमध्ये तुम्हाला पहिल्यांदा अशी मांडणी करून घ्यायची. मांडणी केल्याच्या नंतर जे कोणाला दिले, आता वाघ आपल्याला काय विचारलं होतं, घोड्याला विचारलं होतं. घोड्याला कोणाला, म्हणजे टांग्याला कोणाला झुंपतात, घोडा. मग घोड्याला प्रतिनाव काय दिले आपण, वाघ दिले. मग आपण म्हणजेच परीक्षेमध्ये विचारणाऱ्याने काय विचारले की टांग्याला कोणाला झुंपता येईल, टांग्याला आपल्याला कोणाला प्रतिनाव दिले, वाघ हे प्रतिनाव दिले, कोणाला, घोड्याला. या प्रकारे आपण या टाईपवरची क्वेश्चन सोडवा. आता याच्यानंतरचा आणखीन एक याच्यातलाच टाईप आहे, तो एक घेऊ. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, टेबलाला कपाट म्हणले, कपाटाला खुर्ची म्हणले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घड्याळ म्हटले, तर साहेब कशात बसतील. मित्रांनो, ज्यावेळेस असा प्रश्न विचारतील त्यावेळेस याच्यामध्ये काहीही हा टॉपिक अवघड नाही. शब्दाऐवजी नवीन शब्दयोजना, म्हणजेच काय, तुम्हाला त्या शब्दाच्या ऐवजी किंवा नावाच्या ऐवजी प्रतिनाम दिलेलं असतं किंवा प्रतिनाव दिलेलं असतं. ते आपल्याला फक्त तिथं ओळखून त्याचं उत्तर लिहायचं असतं. मग मित्रांनो, जसं दिलंय, टेबलाला कपाट, टेबलाला कपाट, कपाटाला खुर्ची, खुर्चीला फाईल, फाईलला घड्याळ, जसं दिलंय तसं आपण त्याची मांडणी करून घेतली. आता मांडणी करून घेतल्यानंतर साहेब कशावर बसणार आहेत, साहेब कशावर बसतात, खुर्चीवर. मग खुर्चीसाठी काय वापरले, खुर्चीला काय म्हटले, फाईल म्हटले. मग साहेब कशामध्ये बसतील, फाईलमध्ये बसतील. समजते का मित्रांनो. जसं दिलंय तसं आपल्याला इथं मांडणी करून घ्यायची. जे प्रश्न विचारलाय, जो प्रश्न त्याच्यामध्ये जसं विचारलेला आहे तसं आपल्याला त्याचं उत्तर लिहिणार आहोत. आता त्या टेबलावर काय असती, फाईल असती, किंवा कपाटामध्ये काय असती, फाईल असती. जसं तुम्हाला दिलेलं आहे तर तसं तो आपण लिहून घेणार आहोत. किंवा या लिहून घेतल्याच्या नंतर जे तुम्हाला विचारलं, साहेब कशामध्ये बसणार आहेत, किंवा याच्यानंतर आणखीन चहाचं विचारू शकतात, चहा किंवा कपासाठी आणखीन काय वापरलं, त्याच्या बशीसाठी काय वापरलं, किंवा आणखीन वेगळ्या ट्रेसाठी काय वापरलं. या टाईपची मित्रांनो अजून गणित अशामध्ये विचारलेले असतात. जे आपल्याला दिले ते शोधायचं, अशी मांडणी करून घ्यायची. आणि याच्यानंतर ज्यांचं कोणाचं सांगितलं, आता साहेब आहेत, मग साहेब कशात बसणार आहेत, खुर्चीमध्ये बसणार आहेत. मग खुर्चीला प्रतिनाव काय दिलेलं त्यांनी, फाईल हे प्रतिनाव दिलेलं आहे. आपलं उत्तर काय आहे, तर फाईल हे आपलं उत्तर येईल. याप्रमाणे आपण सांकेतिक लिपी या टॉपिकमधले जे उपप्रकार आहेत, हे सगळे उपप्रकार आपण पाहिलेले आहेत. जे महत्त्वाचे आहेत तेवढे आपण सगळे पाहिलेले आहेत. तर याच्यावर जेवढे काही प्रश्न आहेत पुस्तकामधील, ते सर्व प्रश्न तुम्ही सोडवून घ्या. अतिशय महत्त्वाचे, तुम्हाला जेवढे महत्त्वाचे आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, तेवढे सगळे महत्त्वाचे तुम्हाला टाईप घेतलेले आहेत, पॉईंट घेतलेले आहेत. त्या पॉईंटच्या आधारे, त्या टाईपच्या आधारे आपण काय करणार आहोत, याच्यातली सगळी गणित तुम्ही सोडवून घ्या. याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा उदाहरणं सरावासाठी दिलेली आहेत, ती उदाहरणं सोडवा. जर काही सुटत नसतील तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. जरी ते काही समजलं नाही तर आम्हाला विचारा, मी तुम्हाला सांगून देतो, जसं आहे तसं सांगतो. धन्यवाद.